अमरावती येथील सुपर स्पेशालिटी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या शुभांगी भाकरे यांनी कोविड रुग्णालयात सेवा दिल्यानंतर तसेच 15 दिवस क्वारंटाईन राहून रविवारी जेव्हा त्या स्वगृही पोहोचल्या तेव्हा नागरिकांनी शुभांगीवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे भरभरून स्वागत केले। शिवाय त्यांच्या सन्मानार्थ बजरंग दल कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली। आपल्या अनोख्या स्वागताने आरोग्य सेविका शुभांगी भाकरे काही वेळ भावुक झाल्या होत्या। मूळची राजपूतपुरा नांदगाव पेठ येथील रहिवाशी शुभांगी भाकरे सुपर स्पेशालिटी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे। 4 जून पासून त्यांनी कोविड रुग्णालयात सेवा दिली। त्यानंतर 15 दिवस तपोवन येथे त्या क्वारंटाईन होत्या। कोरोना अहवाल त्यांचा निगेटिव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईन सेंटर मधून सुटी देण्यात आली। घरी आल्यानंतर गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले। शुभांगीचे वडील प्रकाश भाकरे, आई सुनंदा यांनी शुभांगीचे औक्षण करून तिला ओवाळले। बजरंग दल विभाग संयोजक संतोष सिंह गहरवार, पत्रकार मंगेश तायडे यांनी फुलांचा हार घालून शुभांगीचे स्वागत केले। बजरंग दल कार्यकर्त्यांनी यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत कोरोना योद्धा शुभांगीचे स्वागत केले। यावेळी शुभांगी भाकरे यांनी कोविड रुग्णालयामधील अनुभव सांगितले। 4 तारखेपासून कोविड रुग्णालयात ड्युटी केलेली आहे आणि तिथे ड्युटी झाल्यानंतर मी 14 दिवस क्वारंटाईन, त्यानंतर माझी रिपोर्ट ही निगेटिव्ह आलेली आहे आणि तिथला अनुभव असा आहे की कोरोना सारख्या व्हायरसला घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे। जर आपण व्यवस्थित आपली काळजी घेतली तर कोरोना आपल्यापासून दूर जाऊ शकतो। सोबतच नागरिकांनी सुद्धा सुरक्षा घेण्याची गरज असल्याचे तसेच गर्दी न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।